नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल. त्या यूट्यूब चॅनलचं नाव म्हणजे मित्रांनो मयूर रेशन स्टेटस. तर मित्रांनो, जो आपला आजचा स्पेशल आहे तो कोणत्या सॉन्गवर मित्रांनो आपण एडिट केला आहे, तर साज तुझा जो सॉन्ग आहे, नवीन ट्रेंडिंग असं मराठी सॉन्ग आहे आणि त्या सॉन्गवर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे. आणि मित्रांनो स्पेशली दोघांसाठी म्हणजे बॉईज आणि गर्ल्ससाठी दोघांसाठी आजचा व्हिडिओ आहे. तर दोघांनी एक एक लाईक करून टाका आपल्या व्हिडिओला. जर व्हिडिओ लाईक केलं नसेल अजून तर एक एक लाईक करूनच टाका आणि कमेंट करून सुद्धा सांगा की आजचा व्हिडिओ कसा येते. आणि चॅनल जर आपल्या तुम्ही जर फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, जी बाजूची बेल आयकन असणार आहे तिथे एक लावलो सेट करून टाका. तर मित्रांनो, तुम्हाला एडिटिंगसाठी जो ॲप लागणार तर पहिल्यांदा तो ॲप असणार आला ॲडमिशन. तर बघू शकता आला ॲडमिशन ॲप तुम्हाला असं भेटेल. तर तुम्हाला तो ॲप आहे तो तुम्हाला असं ओपन करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, ओपन केल्यानंतर आला ॲडमिशनचं जे इंटरफेस असणार बघू शकता ते असं तुम्हाला दिसून येईल बघू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला ते जास्त काय करायचं नाही, फक्त आजच्या डिस्क्रिप्शनमध्ये यायचं आहे. आजच्या डिस्क्रिप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा आपलं जे मटेरियल असतं ते ऑल मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर खाली जे आपले प्रिसेट लिंक असणार आहेत, पहिल्यांदा असणार आहे बीटमार्क प्रोजेक्ट लिंक आणि दुसऱ्यांदा असणार आहे शेकवेट प्रोजेक्ट लिंक. तर मित्रांनो, दोन्ही प्रिसेट तुम्हाला इनपुट करून आपल्या अलाइट मोशनमध्ये घ्यायचे आहेत. आणि घेतल्यानंतर खाली प्लस आहे, प्लसच्या साईडला मित्रांनो प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट राहायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दोन प्रिसेट भेटेल. त्यामुळे तुम्हाला तुमची जी बीटमार्क सिलिंग आहे मित्रांनो ती ओपन करायची आहे. बघू शकता तुम्हाला इथे प्रिसेट मी तयार करून दिलं ऑलरेडी. तर तुम्हाला ते काय काय प्रोसेस करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की जो आपला ग्रीन कलरचा म्हणजे हिरव्या कलरचा जो लेअर असणार आहे त्या लेअरवर तुम्हाला तुमचा फोटो ॲड करायचा आहे. तर फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ग्रीन कलरचा लेअर आहे त्यावर टच करायचं तुम्हाला असं. इथे बघू शकता लेफ्ट साईडला कलर अँड फिल यावर यायचं आहे. इथे नावाचा जो ऑप्शन आहे यावर टच केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपला मटेरियलचा फोल्डर पहिल्यांदा इथे आपण आपला ओपन करून घेऊया. आणि त्यामध्ये एक फोटो दिला असणार फोटो ते ॲड करून घेऊया अशा प्रकारे. बघू शकता आपण फोटो ॲड केला. तुम्ही पण तुमचा फोटो कुठल्या फोल्डरमध्ये असेल तर तिथून ॲड करू शकता अशा प्रकारे. तर मित्रांनो, एवढं झाल्यानंतर तुम्हाला बघू शकता इकडे वरती तुम्हाला एक दिसत आहे ग्रीन कलरचा अजून एक लेअर दिसत आहे. तर तुम्हाला वरती एक ग्रुप नंबर 1चा जो लेअर आहे वरती एकदम स्टार्टिंगचा त्यावर टच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मध्यभागी बघू शकता एक भेटेल असं ऑप्शन एडिट ग्रुप यावर यायचं आहे. त्यानंतर पुन्हा एक ग्रुपचा लेअर भेटेल खालून दुसऱ्या नंबरचा त्यावर टच करायचं आहे. पुन्हा एडिट ग्रुपवर यायचं आहे. आणि बघू शकता तुम्हाला एक ते पुन्हा एक आपला ग्रीन कलरचा म्हणजे हिरव्या कलरचा लेअर दिसत आहे. तर इथे सुद्धा तुम्हाला मगाशी जसं आपण फोटो ॲड केला सेम फोटो इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचं. असं फोटो जर नीट ॲड होत नसेल तर फोटो लेअर असं टच करायचं आहे. मॉन ट्रान्सफर येऊन असं ॲड करून घ्यायचं. बघू शकता आपण ॲड करून घेतलं. त्यानंतर इथून बॅक येऊया, पुन्हा एकदा बॅक येऊया आणि इकडे पुढे येऊन बघून घेऊया की फोटो आपले 2 ॲड झाले इथे. त्यानंतर इकडे पुढे यायचं आहे तुम्हाला 8 सेकंद बघू शकता 7च्या बीटवर आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इकडे पुन्हा एक ग्रुपचा लेअर भेटेल ग्रुप नंबर 2 असं. त्यामध्ये तुम्हाला ग्रीन कलरचे सर्व जे 4-5 लेअर आहेत ते भेटतील. तर ते लेअर ओपन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इकडे बघू शकता. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, ग्रुपच्या लेअरवर टच करायचं आहे असं. नंतर एडिट ग्रुपवर यायचं आहे आणि बघू शकता 4 ते 5 लेअर तुम्हाला असे भेटेल. तर यामध्ये तुम्हाला एकच सेम फोटो ॲड करायचे. फोटो कसे ॲड करायचे तुम्हाला माहिती आहे. ग्रुपच्या आपल्या लेअरवर टच करायचं आहे, कलर अँड फिल यायचं आहे, नावाचे ऑप्शन जायचं आहे. आपण इथे एक सिलेक्ट फोटो करूया, वरती प्लसवर टच करून टाकूया. आता जो फोटो आपण मगाशी सिलेक्ट केला तो सेम फोटो आपण इथे घेऊया. आणि या 5 लेअर आहेत त्यामध्ये सेम फोटो आपण इथे ॲड करून घेऊया पहिल्यांदा मित्रांनो. तर मित्रांनो ते बघू शकता 5 लेअर सेम असे जे फोटो आहेत ते ॲड करून झालेत. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, बघून घ्यायचं फोटो चेंज झाला आहे का नाही. तर बघू शकता फोटो आपला चेंज झाला इथे. त्यानंतर तुम्हाला 11 सेकंद 29च्या बीट राहायचे. त्यानंतर प्लसवर टच करायचे आणि मीडियाचे ऑप्शन जायचे. इथे एक फोटो असं सिलेक्ट करायचं आहे. बघू शकता आपण असं फोटो ॲड केला, फोटो नीट ॲड होत नसेल तर फोटोच्या लेअर तुम्हाला सिंपल टच करायचं आहे. इथे 3 डॉट राईट साईडला त्यावर जायचं आहे, फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचं आहे. बघू शकता आपला फोटो एकदम परफेक्ट असं ॲड होऊन जाणार आहे. तर असेच सर्व फोटो तुम्हाला काय करायचं मित्रांनो शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे फोटो आपले सर्व ॲड करून झाले. अशा प्रकारे सर्व तुम्हाला फोटो जे तुमचे आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर या फोटोला तुम्हाला काय करायचं आहे, शेक इफेक्ट लावायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथून पहिल्यांदा बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट पिक्सेलमध्ये जायचं आहे. तुम्हाला एक फोटोला इफेक्ट लावून दिला, तयार करून दिला आहे. तर हा इफेक्ट तुम्हाला कॉपी कसं करायचं आहे, फोटोवर असं टच करायचं आहे. नंतर तुम्हाला खाली इफेक्टचं ऑप्शन त्यावर यायचं आहे. लेफ्ट साईडला 3 डॉट आहेत, 3 डॉट आल्यानंतर कॉपी पेस्ट करायचं आहे. मित्रांनो बॅक यायचं आहे, पुन्हा आपला जो बीटमार्क प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा आहे. आणि डायरेक्ट तुम्हाला इकडे 11 सेकंद 29च्या बीट राहायचं आहे. आणि पहिल्या प्लेअरवर असं टच करायचं, इफेक्ट व्हायचं 3 डॉटर गेल्यानंतर कॉपी केला जो इफेक्ट आपला इथे पेस्ट करायचं आहे. तर बघू शकता इफेक्ट लावल्यानंतर तुम्हाला असं दिसेल. तर शेवटपर्यंत जेवढे फोटो आपण मगाशी ॲड केले त्या सर्व फोटोला मी तो इफेक्ट तुम्हाला जो तयार करून लावला शेक पिक्सेलमध्ये तो इफेक्ट तुम्हाला शेवटपर्यंत लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता सर्व फोटोला आपला इफेक्ट लावून झाला आहे. आणि मित्रांनो आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथे एडिट झाला आहे. तर व्हिडिओ कसाला तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे, कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. आणि व्हिडिओला जर लाईक केलं असेल व्हिडिओला एक लाईक करून टाका. आणि आपल्या चॅनल तुम्ही फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनल तुम्हाला नक्की सबस्क्राईब करायचं आहे.
आणि मित्रांनो जे बाजूची बेल आयकन असणार आहे ती देखील ऑल सेट करून टाकायचं आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल वरती सेटिंगच्या साईडला एक ऑप्शन त्या ऑप्शन टच करायचे, खाली एक्सपोर्ट करून टाकायचे, नंतर तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून टाकायचे मित्रांनो.